झालं. मी ज्याला माझा साला म्हणतोय तो सामान्य नाही आहे. आतापर्यंत मी सामान्य परिचय होता त्याचा मला, तर आता विशेष परिचय. पश्यामि देवांस्तव देवदे, म्हटलं ना माझं रूप बघा ना. अनेक बाहू दरभक्त नेत्रम पश्यामि त्वां अनंतरूपम. काय म्हटलं ना, अरे अनादिमध्यांतम अनंत वीर्य अनंत बाहू शश सूर्य नेत्रम. तर केवढा हात किती, याचे पाय किती, याचे डोळे किती, याचे मुख किती, पसरलासी केवढा, करुणिया माझी वडा आकार गजू. बापा 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 एवढा केवढा केवढा पसरला बापा बापा. अर्जुनाला आश्चर्य वाटतं हा भगवान परमात्मा केवढा आहे. आणि एवढं रूप पाहिल्यानंतर मग अर्जुनाला कळालं की आता हा सामान्य नाहीये. आतापर्यंत जे अपशब्द बोलत होता, शब्द बोलत होता, अर्जुन सगळे शब्द मागे घेतले महाराज. आणि अर्जुन आता मला प्रक्षेपे करता की शब्द सुंदर बोलतोय. देवा आता तू माझा साला नाही, माझा सारथी नाही, माझा दोस्त नाही. सखेती मत्वा रसभम्य दुःखम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणेन वापी यच्चावासार्थम सत्कृतोषी विहारशय्यासन भोजनेषु एकोत्थलाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षामये त्वामम प्रमेयम्. पितासी लोक सचराचरस्य. हे वर्णन ज्यावेळी मला वाटतं अर्जुन करतोय तेव्हा आता मला कळलं होतं सामान्य नाहीये. आणि मग अर्जुन काय म्हणतोय माऊलीच्या भाषेत बोलू का. यया कौरवांची घरा शिष्टाई धाडीला अशी दातारा कैसा वनजेसाठी व्यापारा विकला आम्ही. तेव्हा अरे कौरवांच्या घरी तुला शिष्टाई करण्याकरता पाठवला आम्ही. देवाशी कोलगाते धरू खेळता झोंबी झोंबी करू खेळता निकरी भांडू देवा तुझ्याशी. म्हटलं नाही तेव्हा खेळताना तुझ्याशी भांडलो ना मी. देवाच्या भोगाय तरी खेळता आशंखेला मनी. किती बात केलं देवानी की तू आणि रुक्मिणी माता एकांतामध्ये असताना तुझ्या दोघांमध्ये जाऊन मी झोपायचा. देवा शेणी पहुडे माऊली बोलतात तरी आता प्रमेया मज शरणांगता फुलिया क्षमा करू दे यया अपराधाशी. देवा आता काय कर, आता मला क्षमा कर कारण मी भरपूर पाप केलं. देवा कृष्ण म्हणून हाकारी दे. पुढची ओळी आहे कृष्ण म्हणून हाकारी दे यादव परत उदे किती आपली आन वाही दे जाता तुझं. हो मी माझी आन वाहिली तेव्हा तुला इतकं बोललो. सांगू तुम्हाला भगवंताला अर्जुन म्हणता देवा आणि मी तुझी लाज काढली. तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन वाच ज्यायसी चेत कर्म नसते मता बुद्धी जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. हे केशवा ये घोरे कर्मणि तत्किं नियोजयसी. या घोर असं कर्म तुला लाज नाही वाटत देवा. ये लाजी सेना गवारी करणी सुद्धा. हो केशवा आणि अशा घोर अघोर कर्मामध्ये मला टाकताना तुला लाज नाही वाटत का. म्हणजे सामान्य असल्यामुळे मी तुला समजत असल्यामुळे तेव्हा तुझा परिचय मला कळाला नसल्यामुळेच मी तुझी लाज काढली. पण आता विशेष परिचय मला कळाला. अरे तू 9व्या अध्यायामध्ये मला विशेष परिचय दिला होता. काय दिला होता. पिता हमस्य जगतो माता दाता पिता व्यक्ती पवित्र अरे जगाचा पिता मी आहे असा परिचय मला तू 9व्या अध्यायामध्ये दिला की मी जगाचा पिता आहे. कोणी मानला का तुला. नाही मी तुला मानलंच नाही. 4थ्या अध्यायामध्ये तू बोलला होता हे ज्ञान मी सूर्याला सांगितलं. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान नव्यं विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाक्य विब्रवीत. हे सांगितलं मला कुणी करायला देवा ते पिता. आणि खरं सांगू का महाराजजी तुमचा आपला देहाचा प्रत्येकाचा पिता वेगळा आहे. चांगलं वाटतं आहे का. कारण मी खेड्यातला आहे पुणे शहरातले तुम्हाला कळेल थोडक्यात. या देहाचा प्रत्येकाचा पिता वेगळा आहे. यांचा वेगळा यांचा वेगळा यांचा वेगळा यांचा वेगळा माझा वेगळा तुमचा वेगळा. सगळ्यांचे पिता काय आहे वेगळे. पण या जीवाचा वा रे वा धन्यवाद. याला म्हणतात श्रोते नाही तर बाकीचे सोते.
या जीवाचा पिता एकच आहे ना, आणि खरंच हा खरंच जगाचा एकच पिता आहे. आणि तुमच्या आमचे फक्त रोजच पिता, हे आपले पिता. अरे बाबा परत तुम्हाला 11व्या मध्ये बोलला देवा, पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूजस्य गुरुर्गरीयान् न त्वत्समस्त वेदिकात्मतन्यो लोकात्रयप्य प्रतिम प्रभाव. तू सुद्धा बोलला, आता मला कळलं भगवान परमात्मा काय म्हणताय. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, मैला बंधू तुलता कृष्ण माझा, मैला बंधू तुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, बंधू तुलता कृष्ण माझा, बंधू तुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. आता कळलं कृष्ण माझी माता आहे, विठ्ठल माय बाप चुलता म्हटलं समजायचे. म्हणजे मला एकच बोलायचं आहे, विशेष परिचय भगवंताचा कळला पाहिजे. आपण ज्याची उपासना करतो ना, शूद्राजीवाची जी उपासना केली तर निरर्थक आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा सुंदर अभंग आहे ना, की बाकीच्या देवांचे भक्ती केल्यानंतर काय माणस काहीच नाही. बढिया माझा पंढरीराव तो हा देवांचाही देव म्हटलं ना. दोनोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ म्हटलं ना. अरे गणपतीची उपासना काय करतो तुम्ही? लाडू मी बोलत नाही, तुकोबराय बोलतात. लाडू मोदकाचा काळ, बहिरव खंडेराव रोटी साठी सटी देव, रोटी तुपी साठी देव. महाराज म्हणताय वेताळ फेताळे जवळ त्यांचे दोन काळे, रंडी चंडी शक्ती मध्य मांस बक्षिती. मुंद्या पैसा सुरे कोण लेखी त्यांची पोरे, परंतु परंतु तुका म्हणे धरा चित्ती रुक्माईचा पती. शेवटचं महत्वाचं आहे. हे बाकीचे देव आहे ना, शेंद्रे हे गारी वाले, आपली पोटाची रडते मागती सिद्धी अवदान. अरे बाकीचे देव जे आहेत ना, मी अभंगामध्ये बोलल्याप्रमाणे हे स्वतः कथा सांगू का, हे देव जे आहे ना बाकीचे, हे स्वतःच्या स्वार्थाकरता तुमच्या अंगामध्ये चिटकतात. आमचा देव चिटकत नाही, आमचं चिटकला की निघत नाही. शुद्ध देवतेची भक्ती करू बाहेर आली, पण आता त्याला लाभही घेत नाही. हो, एका माणसाने एका देवीची उपासना केली, 4-2 वर्ष देवीची उपासना करत करता बसला. देवी माता त्याला प्रसन्न देवी वरम गृही, बाळा तुला काय मागायचं माग, मी तुला द्यायला तयार आहे. तो भक्त म्हणतो आई मी गरीब आहे,
माझ्याकडे फटफटी नाही, 4 चाकी नाही, माझ्याकडे जायला पैसे नाही, मला वाहन पाहिजे. याकरता मला एक घोडा देशील तर खरंच चांगलं होईल. काय पाहिजे मला? घोडा पाहिजे. ती देवी त्याला हसून म्हणते, बाबा मीच गाडावर बसेल आहे. त्या देवीचं नाव नाही सांगत तुम्हाला मी, नाही तर तुमच्या अंगात गोष्ट तर काय. अरे बाबा, घोड्या देवीची ताकद जर माझ्यावर असती आज मी गाडावर बसले नसते. म्हणजे शुद्ध देवतेची उपासना करून निरंतर काय. याकरता या जगामध्ये जो आहे ना, आपण ठाकऱ्याच्या अभंगामध्ये बनवतोय, आम्ही याचे दास त्याचा पंढरी वास. बरोबर आपण ओ हा देवाचाही देव, ओ हा देवाचाही देव, ओ हा देवाचाही देव, ओ हा देवाचाही देव. आया गणराचा देव, आया गणराचा देव, ओ हा देवाचाही देव, ओ हा देवाचाही देव. आया गणराचा देव, आया गणराचा देव, ओ हा देवाचाही देव, ओ हा देवाचाही देव. तो हा देवाचाही देव, काय खडकाळाचा देव. बरे आपण उपासना नक्की करावी, पण ज्याला शास्त्र मानतोय त्याची उपासना करावी, ज्याला वेद मानतो त्याची उपासना करावी. मला तर कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानवरांना तेच सांगायचं आहे. आपण ज्या उपास्य देवतेकडे जाणार आहेत ना, त्या उपास्य देवतेचं यथार्थ स्वरूप आपलं कळलं पाहिजे. आता यथार्थ स्वरूप महाराज वर्णन करताय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. गुण दे दे नाही रूपवान, 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 गुण दे दे. तुहारे तुहारे पाहिला डोळे भरे, तुहारे तुहारे पाहिला डोळे भरे, तुहारे तुहारे पाहिला डोळे भरे, तुहारे तुहारे पाहिला डोळे भरे. यथार्थ स्वरूपाचं वर्णन माऊली अभंगात करत आहे. जास्त थोडक्यात सांगेल, अभंग कितकळ आहे पण सोपं करून सांगेल. जास्त बोलता नाही, 10 वाजेपर्यंत आपलं कीर्तनच आहे. सत्य ज्ञानानंत गुण येते परमात्माचे यथार्थ स्वरूपाचं लक्षण आहे. मला वाटतं भगवंताचं लक्षण 2 आहे. बोललो मी मागाशी पण तुम्हाला कळलं नसेल. एक स्वरूप लक्षण आहे जे लक्षण कधी बदलत नाही. दुसरं तटस्थ लक्षण आहे, जगत कारणात्वा करता अज्ञान काळामध्ये जे रूप भासतं ते तटस्थ लक्षण आहे. बरोबर. जगत कारणा करता जो मायावी विग्रह धारण अवताराधिक जो विग्रह आहे, जो मायेने विग्रह धारण करतो तो
तो अवतार म्हणजे तटस्थ लक्षण आहे. हे मला वाटतं अवतारादी क्रिया बदलतात. मला वाटतं महाराजांनी दुसऱ्या स्कंदामध्ये कालच सांगितलं असेल की भगवान परमात्म्याची 24 अवतार आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपण फक्त 10च अवतार म्हणतोय. अजून 14 अवताराचं वर्णन महाराज किंवा भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. हयग्रीवापर्यंत वर्णन आलेलं आहे. 24 अवतार यज्ञापासून संकादिकापासून वर्णन आहे, नारदादिकापासून वर्णन आहे, पृथ्वीराजापासून ते अवताराचं वर्णन आलेलं आहे. हे तटस्थ लक्षण भगवंताचं आहे. स्वरूप लक्षण म्हणजे काय? या स्वरूपामध्ये भगवान परमात्म्याचं बदल नाही. परत बोलू सोपं तर तुमचे चेहरे कसे पडलेले आहे. स्वरूप म्हणजे काय? ज्या स्वरूपात कधीच बदल नाही त्याला म्हणतो स्वरूप लक्षण. आता बोलू अजून पुढे गावठी भाषेमध्ये खेड्यामध्ये आपण म्हणतो रे मी तुला असं दिसतोय, तुम्ही मला अजून ओळखलंच नाही. हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. हा मी तुला दिसतो वरतून असा, पण मी काय आहे? कायच आहे तो कधी नाही का? हे तर स्वरूप लक्षण आहे. आणि हे जे बाहेरचं आहे ना हे बदलतं रूप आहे. जसं मला वाटतं ब्युटी पार्लर मधून बाई बाहेर येते हे तटस्थ लक्षण आहे. आणि घरात जे राहते हे स्वरूप लक्षण आहे. तुम्हाला भागवतामध्ये भारत श्लोका तुम्हाला रोज उच्चार करताय. सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. तो परमात्मा करता सच्चित आनंद स्वरूप आहे आणि या विश्वाला कारणीभूत आहे. या विश्वाचं अधिष्ठान आहे. वाटते गीता म्हणते अधिष्ठानम तथा करता करणंच पृथग्विदम विविधाश्च पृथक चेष्ट दैवम चैवात्र पंचम. हा परमात्मा जगत कारणा करतो आहे. त्याचं वर्णन आहे. अजून तटाचं स्वरूपाचं वर्णन जर आपण केलं सांगू तुम्हाला. हा भगवान परमात्मा जो आहे ना विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 तटस्थ लक्षण आहे. हा विटेवर जो आहे ना हा बदलतोय. स्वरूप लक्षण आहे कधीच बदलत नाही. तो कसा आहे? सत्य. तुकडचा आपण बोलू का? आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज योगियांचे तिथे म्हटलेलं आहे. हा योग्यांचं वर्णन. हा कसा आहे? आनंद परमात्मा. सत्य परमात्मा कसा आहे? सत्य त्याचं स्वरूप आहे. जगामध्ये फक्त एकच सत्य आहे. बाकीचे सगळं काय आहे? असत्य आहे. म्हटलेलं नाही ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. बाकीचं सत्य नाहीये. या सत्याचं सांगू का? जो त्रिकाला बाधामध्ये आहे पूर्वी होता आता आहे पुढे ते सत्य. आपण पूर्वी नव्हतो पुढे नसता आताच वाचतोय. हे मध्ये काय आहे? असत्य. हे बोलू का? परमात्माला नाश नाही. गीता मातेचा दुसरा अध्यायामध्ये तुमचा पाठच आहे.
नैनम छिन्नती पासून अच्छेद यमपर्यंत हे परमात्माचं वास्तव रूप आहे. अग्नी जाणत नाही, पाणी याला शोषण करू शकत नाही, हवा याला उडवू शकत नाही, शस्त्र याला चेदू शकत नाही, माया याला लागू शकत नाही. हे सत्य त्याचं स्वरूप आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, जगदाकार. परमात्मा सत्य आहे महाराज. सांगा तुम्ही आपण सत्य आहे का? नाही महाराज. आपण सत्यत्वाला एकटाच नाही. चला पुढे बोलेल, कारण बरंच अवघड आहे. सत्य परमात्मा अजून काय आहे? ज्ञान स्वरूप परमात्मा, ज्ञान स्वरूप. तुम्ही आपण अज्ञानी आहे, तुम्ही आपण काय आहे? अज्ञान स्वरूपाबरोबर. या जगामध्ये भगवंताला ज्ञान म्हटलेलं आहे. स्वतः ज्ञान आहे तो. त्याला ज्ञान प्राप्त करण्याकरता पुढे जायची गरज नाही. निळवण्याची गवळण आहे. आपल्या तुकाराम नगर मध्ये, विठ्ठल मंदिरामध्ये, माधव बाग मध्ये रोज आपण एक एक गवळण निळवण्याची म्हणतोय. 30 दिवसामध्ये 30 गवळणी म्हणतो आपण. आणि तिथं ठरलेलं आहे गवळणी म्हणण्याचं आरक्षण त्यालाच आहे. नाटाचा अभंग म्हणणारी वेगळीच आहे, आणि मग नंतर बाकीचे अभंग म्हणणारे नंतर जाय. नंतर आरती म्हणणारा वेगळाच आहे, मृदंग वाजवणच आहे. मग चांगलं आहे ना. मला सांगू का, खरंच चांगलं आहे. अहो काकडा करता तुम्ही, हे खरं भाग्य आहे महाराज. तुमच्याजवळ काकडा आहे. वास्तविक भरपूर लोक आहे, पण जास्त दिसत नाही. तुम्ही महिनाभर काकडा असतो. हा काकडा सामान्य नाही महाराज. म्हटलं जातं का, मलाही येत नव्हता. मी याच्या संगतीने मी शिकलो. मी रोज काकायला जातोय. तिच्यामध्ये एक सुंदर प्रमाण आमची ताई म्हणते, काय? वाळू आरती माझ्या पंढरीनाथ. पुढे हा दोन्ही करजोडली चरणी ठेवला, कोटी ब्रह्मात्या मुख पाहता जाती. म्हटलं नाही कोणाचं मुख? देवाचं मुख. आणि सकाळी सकाळी त्या भगवान परमात्म्याचं जर दर्शन घेतलं महाराज, पण याचं दर्शन घेण्याकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरे उभे दोन्ही जोडून. याच्यात कोण कोण आहे? ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रिशूडम्र घेऊन आला. आपला थांब पत्ताच नाही कुठं. बरं काकडी कीर्तन करण्याचा तपासता येईल आपल्याला, नाही का? सांगायचं तात्पर्य काय? या भगवान परमात्माचं जे ज्ञान स्वरूप आहे. त्या गौरी सांगतो तुम्ही तुम्हाला की निळवळा म्हणतात. येण्याची पडवून वेद केला जाण, याच्या नावी कमळी जन्म चतुराना. पुढे याची आणि ज्या प्रभा प्रकाश नवी किरण. पुढे पडवून वेद केला. हा स्वतः ज्ञान स्वरूप आहे. आणि पुढचं म्हटलं सत्य ज्ञान अनंत म्हटलेलं आहे. परमात्मा अनंत स्वरूप आहे. अनंत म्हणजे काय सांगू तुम्हाला? याला देश काल वस्तू परिच्छेद नाही. मला जगद्गुरु शंकराचार्यांनी त्यांच्या विष्णू सहस्रनामात वर्णन केलंय. अनंत रूप अनंत श्री
जीतमन निर्भयापह चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः. अनंत रूप परमात्मा अनंत रूप आहे. अनंत म्हणजे सर्वीकडे व्यापकत्व आहे परमात्मा. अनंत अनंत साकारी म्हणतात तुम्ही अनंत रूपे अनंत वेश जे केले व्यात्यासी. अनंत रूपे अनंत वेश जे केले व्यात्यासी. परमा देवर कोणावाने कायदे. आगे किला माय देवाचा देव. जय किला माय देवाचा देव. परमा देवर कोणावाने कायदे. परमात्मा अनंत स्वरूप आहे. मी काय म्हणत होतो, भगवंताला काल परिच्छेद नाही, भगवंताला देश परिच्छेद नाही, भगवंताला वस्तू परिच्छेद नाही. हे भाषा जर अशी वेदांताची आहे. सोपं करू का? काळ म्हणजे परमात्मा प्रत्येक काळामध्ये आहे ना. प्रत्येक काळ जो काळ माहित आहे ना, काळ माहित आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, है ना. या तिन्ही काळामध्ये परमात्मा आहे, होता आणि पुढे राहणार. म्हणजे परमात्म्याला काळ परिच्छेद नाही. पूर्वी परमात्मा मर्यादा पुरुषाचा प्रभू रामचंद्र होते, कृष्ण परमात्मा होता, परब्रह्म परमात्मा होता. आता परमात्मा आहे आणि एका जनार्दनी त्याचा विरविला परिवारू आहे ना. शेवटचं चरण 10 अवतारी आपण होणार वारू. एका जनार्दनी त्याचा विरविला परिवारू आहे ना. म्हणजे पुढच्या भविष्य काळामध्ये भगवान परमात्मा देखील राहणार आहे. म्हणजे भगवंताला काल परिच्छेद नाही. चला, भगवान परमात्म्याला वस्तू परिच्छेद आहे का? नाही. म्हणजे प्रत्येक वस्तू म्हणजे भगवान परमात्मा काय आहे? ओतप्रोत भरलेला आहे. मला सांगा ना, देव कुठं नाही? महाराज मला कथा सांगणार आहे. मी फक्त दिग्दर्शन करतो, कारण भागवत आता जास्त बोलत नाही. फक्त काय करायचं? वर्णन करायचं. त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला जवळ घेतला, सांगितलं ज्या देवाची तू भक्ती करतो तो कुठं आहे? तो कुठं नाही ते सांगा. कुठं आहे नको सांगा. प्रल्हाद म्हणताय कुठं नाही ते सांगा. मी यायचा ठामवरला असे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. आणि याचाच मला अनुवाद तुकबराय करतात. विठ्ठल जडी स्थळी भरला, मला सांगा. हे पुरुष मंडळी बसली, यांच्यामध्ये आत्मा आहे आणि तुमच्यात आत्मीय. तुमच्यात कोण आहे? आत्मा आहे ना. प्रत्येक मला वाटतं माऊली बोलतात कण कण मे राम रमैया, किंवा अर्जुनावी नसे आईचा कवन ठाव असे प्रणी प्राणी यांचे दैव कैसे जेन देखती माते. अरे अर्जुना मी कुठं नाही रे. मी सर्वीकडे ओतप्रोत भरलेला आहे. पण पाहणाऱ्यांची कमतरता आहे. पाहणाऱ्यांची तुम्ही हाक मारा ना. हाक मारल्यावर भगवान परमात्मा त्या ठिकाणी अवतीर्ण होतो. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा ओतप्रोत भरलाय. म्हणजे भगवंताला वस्तू परिच्छेद नाही. आणि शेवटचं बोलू का, परमात्माला देश परिच्छेद नाही. म्हणजे प्रत्येक देशात देव
आहे. आता मला सांगा, या गुरुसार मध्ये तुकाराम नगर, विठ्ठल मंदिर, इथं देव आहे, बरोबर आहे. मी श्वास काढणे देव नाही, श्वास काढणे देव नाही, तुमच्या साखरेत देव नाही, फेकरीत देव नाही, तापत कठोऱ्यात देव नाही, तुमच्याकडे देव नाही आहे ना. म्हणजे परमात्मा प्रत्येक देशात आहे. चला भुसावळ नाही, जळगावला देव आहे. मृत्यू लोकात नाही, वैकुंठातही आहे. आणि वैकुंठात नाही, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी म्हटलंय ना त्याच्यामध्ये नाटकाचा पहिलाचा बघा, विठ्ठल पुढेचं दैवत म्हटलंय की. म्हणजे परमात्मा प्रत्येक काळात आहे, परमात्मा प्रत्येक वस्तूत आहे आणि परमात्मा प्रत्येक देशात आहे. म्हणून त्याला याचं यथार्थ स्वरूप आहे, हे याचं वास्तव स्वरूप आहे, हे याचं विध्यात्मक वर्णन आहे. पण निषेधात्मक वर्णन केलं उत्तरार्धामध्ये. नाही रूपवर्ण गुणती आहे, तो सत्य आहे, तो ज्ञानी आहे. येतवा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती तत् ब्रह्म इति अवधार आहे. तत् विज्ञानाचं स्व वेद बनतोय. परमात्मा आनंद स्वरूप आहे, तो सगळीकडेच आहे. पण ऐका, तो निषेध